नमस्कार. उन्हाळा सुरू झालाय आणि वाढत्या तापमानामुळे अनेकांना दिवसभर थकल्यासारखं, मरगळल्यासारखं वाटतं. पण काळजी करायचं कारण नाही, कारण या उन्हाळ्यात एकदम निरोगी आणि उत्साही कसं राहायचं यासाठी काही सोप्या आणि व्यावहारिक टिप्स काय आहेत तेच आज आपण समजून घेणार आहोत. हा एक असा प्रश्न आहे जो आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकालाच पडतो, नाही का? दिवसाची सुरुवात तर एकदम उत्साहात होते. पण दुपार झाली की असं वाटतं की अंगातली सगळी शक्तीच निघून गेलीय. असं नेमकं होतं तरी का? चला, यामागचं मुख्य कारण काय आहे ते पाहूया. हो, तर ह्याचं सगळ्यात मोठं कारण आहे डिहायड्रेशन, म्हणजेच आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होणं. उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो आणि त्यामुळे शरीरातलं पाणी खूप वेगाने कमी होतं आणि यामुळेच आपल्याला प्रचंड थकवा जाणवतो. चला तर मग या समस्येवर मात कशी करायची हेच आता नीट समजून घेऊया. आता डिहायड्रेशनवर उपाय काय हे जाणून घेण्याआधी हे वाढलेलं तापमान आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम करतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण एकदा का आपल्याला हे कळलं की उष्णतेमुळे शरीरात नेमके कोणते बदल घडतात, की मग योग्य काळजी घेणं अगदी सोपं होऊन जातं. तर बघा, वाढत्या उष्णतेचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होतो. सगळ्यात पहिलं म्हणजे पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होतं. घाम जास्त आल्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. आणि जर याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर हीट एक्झॉशन किंवा त्याहूनही गंभीर म्हणजे हीट स्ट्रोक, ज्याला आपण उष्माघात म्हणतो, त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मग या सगळ्या परिणामांना तोंड कसं द्यायचं? तर उष्णतेशी लढण्यासाठी आपली पहिली आणि सर्वात महत्वाची ढाल म्हणजे आपला योग्य आहार. उन्हाळ्यात आपण काय खातो आणि काय पितो यावर आपलं आरोग्य खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. चला पाहूया या दिवसांसाठी एक आदर्श आहार नेमका कसा असायला हवा. उन्हाळ्यात काय खायचं आणि काय टाळायचं याचा नियम अगदी सोपा आहे. शरीराला थंडावा देणारी फळं, भाज्या आणि भरपूर द्रवपदार्थ आहारात घ्यावेत. याउलट तेलकट, तळलेले, जंक फूड आणि खूप जास्त मसालेदार पदार्थ पूर्णपणे टाळावेत. याचं कारण असं आहे की असे पदार्थ पचवण्यासाठी आपल्या शरीराला जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे शरीरातली उष्णता आणखीनच वाढते. आणि हो, साखर घातलेली कोल्ड ड्रिंक्स तर नक्कीच टाळावे. एक गोष्ट लक्षात ठेवा, साधा आणि नैसर्गिक आहार हाच सर्वोत्तम पर्याय आहे. आता हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं? इथे बघा, दिवसभराच्या आहाराचे एक उत्तम उदाहरण आहे. दिवसाची सुरुवात कोमट लिंबू पाण्याने करा. त्याने शरीर आतून स्वच्छ व्हायला मदत होते. नाश्त्याला पोहे किंवा उपम्यासारखे हलके पदार्थ खाल्ले की दिवसभर ऊर्जा टिकून राहते. दुपारच्या जेवणात भात पोळी, डाळभाजीसोबत ताक तर आवर्जून घ्या, कारण ते शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवतं. संध्याकाळी नारळ पाणी किंवा फळांचा रस आणि रात्रीच्या जेवणात खिचडी किंवा सूपसारखं पचायला एकदम हलकं जेवण घेतलं की शांत झोप लागते. आहारासोबतच शरीराला हायड्रेटेड ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा नियमच करा. आणि घराबाहेर पडताना पाण्याची बाटली नेहमीच सोबत ठेवा. एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवायची, बाजारात मिळणाऱ्या कृत्रिम थंड पेयांऐवजी लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक किंवा ताज्या फळांचे रस यांसारखी नैसर्गिक पेयेच प्यावीत. आता फक्त आहारच नाही, तर आपली जीवनशैलीसुद्धा उन्हाळ्यात खूप महत्वाची भूमिका बजावते. चला, आता आपल्या जीवनशैलीतल्या काही सोप्या पण प्रभावी बदलांबद्दल बोलूया, जे आपल्याला उष्णतेपासून वाचवू शकतात. इथे या 4 सोप्या पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे कपडे. नेहमी सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत, कारण ते सूर्यप्रकाश परावर्तित करतात आणि उष्णता कमी शोषून घेतात. दुसरं, वेळ. शक्य असेल तर दुपारी 12 ते 4 या कडक उन्हाच्या वेळेत बाहेर जाणं टाळावं. तिसरं आहे संरक्षण. बाहेर जाताना टोपी, छत्री किंवा सनग्लासेस वापरून सूर्याच्या थेट किरणांपासून बचाव करावा. आणि चौथं, स्वच्छता. रोज अंघोळ केल्याने शरीर स्वच्छ आणि एकदम ताजातवानं राहतं. यासोबतच आणखी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. रात्री 7 ते 8 तासांची शांत आणि पुरेशी झोप खूप आवश्यक आहे. व्यायाम करायचाच असेल तर तो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी, जेव्हा वातावरण थंड असतं तेव्हाच करावा. त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीन लावायला विसरू नका आणि घर थंड ठेवण्यासाठी दिवसा खिडक्यांना पडदे लावून ठेवा. या छोट्या छोट्या सवयी खूप मोठा फरक घडवून आणू शकतात. आता आपण एका जरा गंभीर विषयाकडे वळूया. उन्हाळ्यातील सर्वात मोठा धोका म्हणजेच उष्माघात, म्हणजेच हीट स्ट्रोक. ह्याची लक्षणं वेळीच ओळखणं आणि त्यावर योग्य उपाय करणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
उष्माघात म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जास्त वेळ कडक उन्हात राहिल्यामुळे किंवा खूप जास्त उष्णतेमध्ये शारीरिक श्रम केल्यामुळे जेव्हा आपलं शरीर प्रमाणापेक्षा जास्त गरम होतं तेव्हा निर्माण होणारी ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे. याची धोक्याची लक्षणं ओळखणं खूप गरजेचं आहे. डोकं गरगरणं, खूप ताप येणं, उलट्या होणं, चक्कर येऊन बेशुद्ध पडणं, तीव्र डोकेदुखी किंवा अंगात अजिबात त्राण नसल्यासारखं वाटणं ही सगळी उष्माघाताची लक्षणं असू शकतात. या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करायचं नाही. आणि म्हणूनच हा सर्वात महत्त्वाचा सल्ला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर उष्माघाताची अशी कोणतीही लक्षणं दिसली तर घरगुती उपाय करत बसू नका. अजिबात वेळ न दवडता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण ही एक मेडिकल एमर्जन्सी असू शकते. तर मग आत्तापर्यंत आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या त्यांचा पुन्हा एकदा आढावा घेऊया. या काही टिप्स लक्षात ठेवल्या तर हा उन्हाळा नक्कीच आरोग्यदायी आणि तितकाच आनंददायी जाईल. जर या संपूर्ण चर्चेतून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर तो आहे हा आकडा 8 ते 10. होय, दिवसाला कमीत कमी इतके ग्लास पाणी पिणं ही उन्हाळ्यातली सगळ्यात महत्त्वाची सवय आहे. फक्त या एका सवयीने अनेक समस्या सहज टाळता येतात. हे कायम लक्षात ठेवा. नैसर्गिक पेय आणि हलका आहार हीच उष्णतेविरुद्ध आपली सर्वात मोठी आणि प्रभावी ढाल आहे. उन्हाळ्यात साधेपणातच खरं आरोग्य दडलेलं आहे. तर आज बरीच माहिती मिळाली. आता थोडा विचार करायची वेळ आहे. या उन्हाळ्यात आपलं आरोग्य जपण्यासाठी प्रत्येकाने स्वतःमध्ये असा कोणता एक छोटासा बदल आजपासूनच करायला हवा यावर नक्की विचार करा. आरोग्यदायी उन्हाळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा.